नमस्कार, मी श्रीकांत गिरमे. अनेक महिलांना वाटत असतं मला करिअर करायचंय, पण मला घरच्या जबाबदाऱ्या, घर सांभाळणं यातून मी माझं करिअर कसं करू शकते. तर त्यांना एकच सांगणं आहे की जर मनात जिद्द असेल ना तर तुम्ही काही करू शकता. आणि याचंच उदाहरण आपल्याकडे शिल्पा रेळेकर यांचं. आणि ते अखंड मध्ये एक स्वप्न घेऊन आले. त्यांनी त्यांच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी अखंड मधून त्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट मधलं पहिलं यश मिळवलं. आज जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांनी अखंड सोबतचा प्रवास कसा केला. नमस्कार, माझी मिसेस शिल्पा रेळेकर. तिचं कसं होतं की तिला खूप काही करायची इच्छा होती, परंतु जॉईंट फॅमिली असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पॉसिबल होत नव्हत्या. आणि आता तिचा आवडीचा विषय ऍज युजल स्त्रियांचा किचन. त्यात ती मसाले येते तिची हातखंडा. आणि तो म्हणतात ना की बाबा आईकडूनच मुलीला मिळतं, तर हा असा विषय. मग तिला म्हटलं तुला काही करायचंय तर तू असं काही कर की जेणेकरून तुला स्कोप मिळेल आणि तुला घरातही लक्ष देता येईल. जॉईंट फॅमिली असल्यावर बऱ्याचशा गोष्टी इझिली पॉसिबल होत नाही, जे आजकाल आपल्याला मुलांना खूप पटकन त्या ग्रो होतात. आपल्याला नाही जमलं कधी ते. मग हो नाही म्हणता म्हणता माझा स्वतःचा एक बुटीक आहेच आहे, त्यात ती मला मदत करायचीच. परंतु की बाबा आता घरात कसं की जबाबदाऱ्या वाढत जातात की बाबा घरही बघायचं आणि बाहेरही बघायचंय. तर म्हटलं का नाही मग की तुझं तू मसाल्यांचं स्टार्ट कर. मग तिला म्हटलं बघ आता तू डिजिटल वर्ल्ड एवढं एक्सप्लेन झालंय आता, जे आपल्याला इझिली ह्या गोष्टी कळत नाही, पण बऱ्यापैकी तिने ते कव्हर केलं. मग असं स्क्रोल करताना फेसबुकला अखंड अकॅडमीची ती म्हणली अरे मला ऍड दिसली. म्हटलं चल ठीक आहे ना, अखंड अकॅडमी काय आहे हे पूर्ण तर तिच्या ह्याच्यातलं मला काहीच माहिती नाही. तर म्हटलं पण तुला करायचंय तर तू कर. मग अखंड अकॅडमी थ्रू श्रीकांत सरांशी आमचं कॉन्टॅक्ट जेव्हा झालं तेव्हा तिचा कॉन्फिडन्स काही वेगळाच होता की त्यांनी इतकी व्यवस्थित माहिती दिली आम्हाला की बाबा असं नाही, तुम्ही असं करा. गोष्टी असतात साध्या, परंतु कोणाच्या अंडर त्या केल्या की खूप सोप्या वाटू लागतात. तसंच श्रीकांत सर पदोपदी आम्हाला सपोर्ट करत होते. तर आता हे जेव्हा आमचं तिचं चालू होतं आणि श्रीकांत सरांचा जो सपोर्ट होता ना, त्यामुळे ती खूप फास्ट पुढे गेली. तर मग शिल्पाला काय म्हटलं मी मिसेसला की चल बाबा आपण असं करूयात, आपल्याला आता बाहेर कसं मिळणार आहे हा मोठा प्रश्न होता. पण श्रीकांत सर ज्या स्टेप सांगत होत्या त्या आम्ही खूप इझिली ती फॉलो करत होती. तर लकीली एक बाहेरची जेव्हा इन्क्वायरी आली आम्हाला, आणि तो नॉर्वेचा असल्यामुळे चल म्हटलं करून बघूयात आपण. मग त्याच्याशी मी समोर कॉन्टॅक्ट केला, माझा कझिन तिथे असतो. मग त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर आमचं स्टार्ट झालं. मग हे स्टार्ट होता होता आता सध्या आमचे आता प्रोडक्ट म्हणजे ती सगळ्या प्रकारचे मसाले करते. आणि सर्वात तिचा मेन म्हणजे हे आहे इन्ग्रेडियंट जो आहे तो मुखवास. मोस्टली कसं होतं, मुखवास म्हणजे आपल्याला काय वाटतं की ह्या सुपारी आहे, पण हा सुपारी विरहित हा मुखवास आहे. की त्यातले काही आता हे बायकांचे फंडे असतात की बाबा सुपारी काय नाही, बऱ्याचशा लोकांना सुपारी ही घशामध्ये अडकते. तर आपल्या याच्यात सुपारीच मेन नाहीये, सोप आहेत, जे काही तिचे प्रकार आहेत. यातलं मला फ्रँकली सांगू तर एवढं बोलता येत नाही, ती करते. पण आता तिच्यामुळे पहिली जी ऑर्डर आमची झाली 3,20,000ची, तर ही नॉर्वेची ऑर्डर. आता ह्या ऑर्डर थ्रू म्हणजे आता आमचे जिथे जिथे आहेत की चल म्हणलं आपण आता तिथलेच ट्राय करूयात ना. बायर्स पहिल्यांदा विश्वास नव्हता, प्रथम आमचे हे बायर्स आधीही मिळत नव्हते. परंतु अखंड थ्रू जेव्हा आम्हाला श्रीकांत सरांची कॉन्टॅक्ट झाला, या गोष्टी खूप इझिली वाटायला लागल्या. तर म्हणलं चल US मध्ये आहेत आपले, गॉल्वे मध्ये काही आहेत, आता तिथल्या बायर्सच्याही आमच्या इन्क्वायरीज आहेत. सो आमचं तेही काम चालू आहे. की तिला म्हणलं चल आता की मला म्हणजे कालपर्यंत मला विश्वास नव्हता की एखादी स्त्री घर सांभाळून एवढं काही करू शकेल. पण हे होतं, हे डिजिटल मार्केटिंग जे आहे त्यामुळे ह्या गोष्टी खरंच इझिली पॉसिबल वाटतात आम्हाला की आमचं स्वप्न होईल पूर्ण. आणि त्या श्रीकांत सरांच्या सपोर्टमुळे आता मी तिला थोडीफार मदत करायला लागलो की एवढ्या कॉन्फिडेंटली मी तिच्याबरोबर चल बाबा तुला झेपते नाही. की गृहिणी जेव्हा असं हे करते आणि जेव्हा पहिली ऑर्डर आमची गेली तेव्हा मग जरा सगळ्यांनाच अशी कुठेतरी माझी कॉलर झाली ताट. हा मेन विषय. पण अखंडचा आम्हाला खूपच अखंड सहवास लाभावा असं मला वाटतं. हो.